हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी निरूपण केलेला ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ अभंग 22वा, ओवी क्रमांक 89. हरिविण जन्मतो नरकची पैजाणा, यमाचा पाहुणा प्राणी होय. हरिविण जन्मतो नरकची पैजाणा, यमाचा पाहुणा प्राणी होय. नरक किंवा स्वर्ग हे येथेच या पृथ्वीवरच आहेत. नरकलोक, स्वर्गलोक किंवा मृत्यूलोक हे येथे भोगाव्या लागणाऱ्या यातनांवर, सौख्य विलासावर किंवा नियमित सर्वसामान्य जीवन जगण्यावर म्हणजेच घेत असलेल्या उपभोगांवर अवलंबून आहे. साधक संसार प्रपंच करत असतो, त्यासाठी तो कर्म करत असतो, समाजात राहत असतो. अशा वेळी त्याच्या हातून काही ना काही चुरगाळले जात असते. व्यवहार करताना न्याय अन्याय होत असतो. जीवन जगताना लोभ प्रलोभने आकर्षित करत असतात. हातून धर्म अधर्म होत असतो. अशा वेळी संयम आणि विवेक फार महत्त्वाचा असतो. जो हरिनाम घेतो, नामस्मरण उपासना करतो, त्याला सतत प्रभूची आठवण असते. त्यामुळे समाजात वावरताना, व्यवहार करताना, भोग उपभोगताना त्याच्या हातून अन्याय होत नाही. तो अधर्म करत नाही. त्याला प्रभुनामामुळे सर्वाभूती परमेश्वर दिसत असतो. प्रत्येक व्यवहार करताना तो आपण आपल्यासाठीच करत आहोत, तेव्हा दुसऱ्याला त्रास तो आपल्यालाही त्रास आहे, हे तो सतत लक्षात ठेवतो. त्यामुळे आचरण करताना नेहमी दुसऱ्याचा, इतरांचा सारासार विचार करूनच केले जाते. त्याला विवेक आणि संयम राहतो. परंतु जो हरिविण आहे, हरिभक्त नाही, तो असा विचार करत नाही. श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की हरिविण जन्म तो नरकची पैजाणा. असा हा मनुष्य नेहमी इतरांना त्रास देतो. त्यामुळे तो स्वतः सदा सर्वदा दुःखातच राहतो. त्याला क्षणिक सौख्य मिळाल्याचा आभास होतो, परंतु ते बेगडी सौख्य असते. त्या सौख्यातून नेहमी काळजी चिंता वगैरे वाहत असते. तो नेहमी बेचैन असतो. त्यामुळे असा मनुष्य कधीही सुखी नसतो. तो नरक यातना भोगत जिणे जगत असतो. श्री ज्ञानेश्वर माऊली पुढे म्हणतात की यमाचा पाहुणा प्राणी होय. असा मनुष्य इतर सजीव योनींप्रमाणेच जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकलेला असतो. वास्तवात नरदेही हरिनाम घेऊन शुद्ध आचरण ठेवून मुक्ती शक्य आहे, परंतु त्यासाठी हरिभक्ती करण्याची सुबुद्धी व्हावी लागते. हरि ओम.